क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, इफ f of 5 minus x is equal to f of x and integral 2 to 3 f of x dx is equal to 2, then integration 2 to 3 x into f of x dx व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला किंग्स प्रॉपर्टी माहित पाहिजे. इंटिग्रल a to b f of x dx is equal to integral a to b f of a plus b मायनस एक्स डी एक्स लिहिता येते. ओके, म्हणजे हे जर इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर ही ए व्हॅल्यू झाली, ही व्हॅल्यू झाली बी. तर एक्स रिप्लेस काय करता येईल बघा, 2 प्लस 3 मायनस एक्स दॅट इज 5 मायनस एक्स रिप्लेस करता येईल. तर बाय प्रॉपर्टीनुसार याच्या पुढे बघा 2 टू 3चं 2 टू 3च राहते. जे एक्स आहे त्या ठिकाणी 5 मायनस एक्स करूया, एफ ऑफ 5 मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे. आता बघा 2 टू 3 5 मायनस एक्स, एफ ऑफ 5 मायनस एक्स जे दिलेलं आहे आपल्याला ते एफ ऑफ एक्स दिले, म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा, एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, एफ ऑफ एक्स आत द्या. पहिल्यांदा 5 ला मल्टिप्लाय केला तर 5 बाहेर येईल, कॉन्स्टंट इंटिग्रल 2 टू 3 एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल एक्स 2 टू 3 एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स. लेफ्टला तर तुमचं राहिलेलं आहे 2 टू 3 एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, हे मायनस जर ह्या बाजूला घेतलं तर ते इंटिग्रल ॲडिशन होईल 2 टू 3 2 इंटू इंटिग्रल 2 टू 3 एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. आजचा फंक्शन सेम आहे आणि हे 5 आणि ही व्हॅल्यू दिली आपल्याला 2 ना, गिवन दिले की व्हॅल्यू इंटिग्रल 2 टू 3 एफ ऑफ एक्स डी एक्स व्हॅल्यू 2 दिली. तर हा 2 कॅन्सल झाला बघा. राहिलेला आन्सर तुमचं काय झालं बघा, 2 टू 3 एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 5 विच इज रिक्वायर्ड आन्सर. आपल्याला हीच तर व्हॅल्यू फाइंड करायची होती. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. म्हणजे याच्यामध्ये फक्त आपल्याला ही जी किंग्स प्रॉपर्टी आहे ती यूज करायची होती.